माळीण गावातल्या दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या गावकऱ्यांवरती अंत्यसंस्कार करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। माळीण गावावर कोसळलेल्या आसमानी सुलतानीनंतर आता तयारी सुरू झाली आहे ती अंत्यसंस्कारांची। हे अंत्यसंस्कार करणं देखील एक मोठं आव्हान असणार आहे। हे अंत्यसंस्कार किती मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत याचा अंदाज तुम्हाला इथं लागलेल्या या टेम्पो आणि ट्रकच्या रांगांवरून येऊ शकतो। या सर्व टेम्पो आणि ट्रक्समध्ये लाकडं भरलेली आहेत, लाकडाचे ओंडके आहेत जे इथं अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलेले आहेत। कारण या ठिकाणी अंत्यसंस्कार एक दोघांवर 10-20 नव्हे तर जवळपास संपूर्ण गावावरतीच करावे लागणार आहेत। 150 ते 200 मृतांवरती अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतो इथं अतिशय मोठ्या प्रमाणात हे लाकडाचे ओंडके इथं आणण्यात आलेले आहेत। एकसारख्या गाड्या हे लाकडाचे ओंडके या ठिकाणी आणून हे लाकडाचे ओंडके इथं खाली करत आहेत। अजूनही कितीतरी लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत। पाऊस एकसारखा सुरू आहे त्यामुळे बचाव कार्याच्या गतीवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। रात्रभर जरी बचाव कार्य सुरू होतं तरी अगदी काही मीटरच हे बचाव कार्य सरकू शकलं आणि आतापर्यंत फक्त 22 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्याच्या पलीकडे बचाव कार्य पोहोचलेलं नाही। मात्र आता खरं आव्हान आहे ते अंत्यसंस्कारांचं। मोठ्या प्रमाणात मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कारांसाठी इथं तयारी सुरू झालेली आपण पाहू शकतो। या ठिकाणी अशा प्रकारे ही लाकडं या ठिकाणी उतरवली जात आहेत आणि या लाकडांच्या साहाय्याने अंत्यसंस्कारांचा प्रयत्न प्रशासन करणार आहे। मात्र एवढ्या पावसात अंत्यसंस्कार कसे केले जाणार हा प्रश्नच आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।